हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याण पूर्वेतील आमदारांच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पुस्तिका आणि शैक्षणिक किट वाटप। कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 10वीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन पुस्तिका आणि शैक्षणिक किट वाटप सोहळ्याचे आयोजन रविवारी कल्याण पूर्वेतील ड प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते। या कार्यक्रमात नम्रता जोसेफ, विनोद गुप्ते, कोळशेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवले आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। परीक्षेसाठी 15 ते 20 दिवस बाकी असताना या काळात अभ्यासाचे वेळापत्रक कसे असावे, परीक्षेच्या वेळेस आहार कसा असावा, प्रश्नपत्रिका कशी सोडवावी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। याचप्रमाणे आमदार यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे क्षेत्र निवडावे आणि जराशा अपयशामुळे मेहनत करायला विसरू नका असे त्यांनी सांगितले। कल्याण पूर्वेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला 11,111 रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले। विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या वेळेस माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनीषा गायकवाड, उद्योगपती संजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। डोंबिवलीतील जल्लोष या सांस्कृतिक कार्यक्रमात जी अविरत प्रस्तुत जनसेवा हीच ईश्वर सेवा हे बालनाटक सादर। डोंबिवली पश्चिमेमध्ये दरवर्षी शिवसेना विभाग क्रमांक 11 तर्फे साजरा होणारा बागशाळा मैदानात जल्लोष हा कार्यक्रम यंदाही जल्लोष 2015 हा 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान साजरा झाला। या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक कलाकारांना मुक्त व्यासपीठ देण्यात आले होते। या व्यासपीठावर डोंबिवलीतील अनेक उभरते कलाकारांनी आपली कला नृत्य, विनोद, नाटक, गायन अशा अनेक स्वरूपामध्ये साकार केल्या। या कलेला डोंबिवलीतील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला। यामध्ये 14 फेब्रुवारी शनिवारी जी अविरत तर्फे जनसेवा ही ईश्वर सेवा हे नाटकही सादर करण्यात आले। या नाटकाचे लेखन ज्योतिराम कदम यांचे असून त्यांच्या मार्गदर्शनाने व आशीर्वादाने या नाटकाचे दिग्दर्शन प्रदीप पेडणेकर यांनी केले। या नाटकातील कलाकारांनी आपल्या विनोदी अंदाजे अभिनयाने प्रेक्षकांना हसवून सोडले, तर आपल्या हातांच्या बोटांची माहिती या नाटकाद्वारे पोचल्याने या नाटकाचे कौतुक सिने अभिनेता स्वप्नील जोशी यांनी केले, तर निवेदक प्रवीण गायकवाड यांनी आपल्या खास शैलीमध्ये या नाटकाचे कौतुक केले। त्या अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते निर्माता संदीप सामंत तसेच दिग्दर्शक प्रदीप पेडणेकर आणि इतर कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन जी अविरत टीमचा सत्कार करण्यात आला। सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवसंस्कार महोत्सवास रविवारी सुरुवात। कल्याण पूर्वेत सर्वपक्षीय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती आयोजित शिवसंस्कार महोत्सवात रविवारी सायंकाळी सुरुवात झाली। या महोत्सवाचे 29वे वर्ष असून या कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले। ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वमध्ये अनेक सण आणि कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात। यावर्षीही या समितीने हा उत्सव कायम ठेवला असे म्हणत आमदाराने या उत्सवाचे अभिनंदनपर कौतुक केले। कार्यक्रमावेळी वसंतराव सूर्यवंशी, मनोज राय, उदय रसाळ, नाना सूर्यवंशी, विलास उतेकर, सुभाष मस्के, विष्णू जाधव, सचिन पोटे, रुपेश गायकवाड आदींसह मान्यवर उपस्थित होते। तसेच या मैदानात नेहमीच चांगलेच कार्यक्रम होत आहेत। मागील अनेक वर्षे येथे हा उत्सव एकोप्याने राबविण्यात येतो हे कौतुकास्पद आहे। कार्यक्रमास उपस्थित प्रेक्षकांची गर्दी पाहून या मैदानात प्रेक्षक गॅलरी व्हावी यासाठी 14 महिन्यांपूर्वीच राज्य शासनाकडून 1 कोटी निधी आणले होते। मात्र पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे हा निधी परत जातो की काय भीती वाटत असल्याचे सांगून कल्याण पूर्वेतील सर्व पक्षीय नगरसेवकांनी विकास कामांसाठी एकत्रित येऊन आवाज उठवण्याचे आवाहन कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी केले। विशेष म्हणजे या कार्यक्रमात गड आणि किल्ल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते आणि रुपेश गायकवाड यांचे बासरीवाला ढोल पथकाने आपल्या कलेचे प्रदर्शन करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले।
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 11 स्वाईन फ्लूचे रुग्ण. राज्यात स्वाईन फ्लू पसरलेला असतानाच कल्याण डोंबिवलीत महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण सापडले असल्याने कल्याण डोंबिवलीमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी पालिका आयुक्त आर्दड यांनी तातडीने पत्रकार परिषद सोमवारी घेतली. त्यात स्वाईन फ्लू बद्दलची संपूर्ण माहिती देण्यात आली. गेल्या आठवड्यात कल्याणमधील एका महिलेचा पंजाबमध्ये मृत्यू झाल्यानंतर आणि एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर झोपी गेलेली कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे. त्यातच कल्याणच्या खडकपाडा या एकाच परिसरात स्वाईन फ्लूचे तब्बल 4 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त मधुकर आर्दड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर यापैकी एक जण कल्याणमधील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि एक महिला घाटकोपर येथील रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. उपचार करण्यासाठी दोघेही जण स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना ही लागण झाली असावी असे सांगण्यात आले. स्वाईन फ्लूच्या या फैलावानंतर महापालिकेच्या कल्याण आणि डोंबिवलीतील 13 नागरी आरोग्य केंद्रात याबाबतच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तर स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनीही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणं दिसतात या 13 केंद्रांशी संपर्क साधावा. तसेच काळजी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी दिले. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.